गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आज मम्मीकडून मी घरी जाणार आहे। 4 दिवस मस्त एन्जॉय केलं। आज किरण येतोय आणि आज मी खास करून त्यासाठी पुरणपोळ्या बनवणार आहे। सगळं रेडी केलंय आणि पुरणपोळ्या इथूनच बनवून देणार आहे। हाय, कारण की घरी जाऊन परत सगळं जेवण करायचं आहे। म्हटलं इथून बनवून दिलं तर बरं पडेल। घरी जाऊन सगळे आवरावर परत आमचे आजोबा येणार आहेत, त्यांना संध्याकाळी मी जेवायला बोलवलंय। बाकी आता जी किरणची मी चादर दिलेली इथे धुवायला धोबी घाटात, सो तीच इकडे न्यायला आले। खूप खराब झाली, म्हटलं एवढं मला घासायला होणार नाही, म्हटलं लॉन्ड्रीमध्ये देऊन टाकूया। चला, सो धोबी घाट इकडे दिलेली मी, म्हणजे गोधड्या एकदम जाड गोधडी होती, त्याला पाणी पण खूप लागलं असते। आधीच पाण्याचा प्रॉब्लेम म्हणून इथे धोबी घाटात दिली होती मी। नशीब मला वाटलं आता चादर भेटते की नाही, तर काकींकडे आहे ती, चला घेऊया। आपली चादर भेटली आता, तर जाते घरी, पोळ्या करते आणि मग रिटर्न घरी जायला निघते। चला, चाललो आम्ही। बुटा नाही, स्लीपर घाल बाळा, उद्या बुटा नाही, चल। हो, तर दुपारीच आम्ही घरी आलो आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी, पोळ्यांची आमटी। इकडे पोळ्या तर झाल्यात आपल्या आणि भात होतोय, म्हटलं आमटी घालूया। आता चहा नाश्ता झाला, कृष्णा खेळते। तर आता जेवून बाहेर बसलोय आणि घरी आलो। बाबा पण जेवून गेले आता जस्ट, ऋषिका पण जेवली आणि करिश्माच्या इथे बाहेर बसलोय। चला, आता एवढ्या दिवसांनी घरी आले, जरा आत तू बरं खेळ, मस्ती कर जरा। सगळ्यांची लाडका आहे माझं पिल्लू ना बेटा। अगो बाई, कोण काका? नाव काय काकाचं? करण काकाला कॉल करते, जेवायला बोलवते।